मित्रांनो नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, आपलं चॅनल अल्गो ट्रेडिंग मराठीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अल्गो ट्रेडिंगची ऑप्शन बाईंगची एक स्नायपर एंट्री स्ट्रॅटेजी देणार आहे. ओके, स्नायपर एंट्री म्हणजे काय? अशी अशी एंट्री, अशी स्ट्रॅटेजी एकदम फास्टमध्ये एंट्री घेते कोणत्याही ट्रेडमध्ये आणि त्याच्या कंडिशननुसार चांगल्या पद्धतीने फास्टमध्ये एक्झिट सुद्धा होते. ओके, ही स्ट्रॅटेजी मी स्वतः एक्झिक्यूट करतो आहे, मी स्वतः रन करतो आहे. कम्प्लीट स्ट्रॅटेजी काय आहे आपण शिकून घेऊया. सोबतच मी तुम्हाला आज शिकवणार की कशा प्रकारे हे सॉफ्टवेअर तुम्ही रिअलमध्ये वापरू शकता, ह्याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता, ह्याचं टर्मिनल वगैरे कशा प्रकारे ऑन करू शकता, सर्व शिकवणार आहे. ठीक आहे, सर्वात पहिलं आपण सुरुवात करूया आपल्या स्ट्रॅटेजी पासून. त्याआधी मी या सॉफ्टवेअरवरती आलो आणि लक्षात घ्या, तुम्हाला जर ह्या सॉफ्टवेअरने रिअलमध्ये ट्रेडिंग करायची असेल ना, तर तुम्हाला ह्याचं ऑब्विसली पॅकेज घ्यावं लागेल. ते मी तुम्हाला इथे दाखवतो. पहिलं म्हणजे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे सॉफ्टवेअरची. त्यातनं तुम्ही इथे गेलात की तुम्हाला एक पॅकेज घेण्यासाठी सांगितलं जातं. ठीक आहे, इथे बघा ह्याचे कशा प्रकारचे पॅकेज आहेत, बॅक टेस्टिंगचे किंवा नॉर्मल पॅकेज. आता आपल्याला ट्रेडिंगचा पॅकेज घ्यायचं आहे, आपल्याला बॅक टेस्टिंगचं पॅकेज इथे घेण्याची गरज नाही, कारण बॅक टेस्टिंग जे आहे ते आपल्याला या ठिकाणी भेटून जातं नॉर्मल पॅकेज सोबत सुद्धा फ्रीमध्ये. ठीक आहे, आता त्या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला जायचं पहिलं म्हणजे सबस्क्रिप्शनवरती. प्रोफाईलवरती जावा, सबस्क्रिप्शनवरती जावा. तिकडे तुम्हाला बरेच सारे प्लान्स दिसतात सबस्क्रिप्शनसाठी. साधारणतः तुम्हाला एक, आता इथे बघा मी सबस्क्रिप्शनला गेलो, चेंज प्लॅनवर गेलो. चेंज प्लॅनवर जर मी मंथली टाकलं तर तुम्हाला इथे दिसतंय की जर तुम्हाला लिमिटेड प्लॅन हवा असेल, म्हणजे तुम्हाला एक 5 स्ट्रॅटेजी डेली ट्रेड करायचे असतील, ओके, 5 स्ट्रॅटेजी डेली ट्रेड करायचे असतील ह्या अल्गोने, तर तुम्हाला 48 रुपीज पर डे वाला प्लॅन आहे. म्हणजे साधारणतः 1,500 रुपये ह्याचे होतात. ओके, 1,500 ते 1,700च्या आसपास तुम्हाला महिन्याला हा प्लॅन पडतो, जो सध्या माझ्याकडे आहे, ज्यात माझ्या ओव्हरऑल 5 स्ट्रॅटेजी प्रत्येक दिवशी एक्झिक्यूट होतो. हा प्लॅन तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला रिअलमध्ये अल्गो वापरायचा आहे तर ऑब्व्हियसली. ठीक आहे, त्यानंतर आता ब्रोकर वगैरे तुम्हाला अटॅच करायचं मी मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलं. आता काय करायचं, ब्रोकर तुम्ही अटॅच केला की सकाळी 8:15च्या नंतर, सकाळी 8:15च्या नंतर रोज येऊन तुम्हाला ना हा इथे कोणत्याही ब्रोकरला क्लिक केला की त्याचं टर्मिनल ऑन करावं लागतं. ओके, कारण जोपर्यंत तुम्ही टर्मिनल ऑन नाही करत तोपर्यंत तुमची स्ट्रॅटेजी, तोपर्यंत तुमचा ब्रोकर अटॅच नाही होत. सकाळी 8:15च्या नंतर 9:30 पर्यंत किंवा कधी पण तुम्हाला जेव्हा पण स्ट्रॅटेजी यूज करायची तेव्हापर्यंत तुम्ही हा टर्मिनल ऑन करा. ज्या ब्रोकरकडे ट्रेड करायचं त्याचा टर्मिनल येऊन ऑन करा. त्यानंतर स्ट्रॅटेजीजमध्ये तुम्हाला ही स्ट्रॅटेजी रेडीमेड दिसते, पण मी तुम्हाला ह्यात काही चेंजेस करायला शिकवणार आहे. तुम्ही जर स्ट्रॅटेजी टेम्पलेट्समध्ये जाऊन इथे स्नायपर टाकलात, तर ही स्नायपर एंट्रीवाली स्ट्रॅटेजी ती तुम्हाला रेडीमेड भेटते, ती तुम्ही तुमच्या ॲड टू माय स्ट्रॅटेजीमध्ये ॲड करायची. ओके, ॲड टू माय स्ट्रॅटेजीमध्ये ॲड करायची. त्यानंतर आता माझ्याकडे ही स्ट्रॅटेजी ऑलरेडी आहे इथे ॲड केलेली, म्हणून मी तुम्हाला तीच ओपन करून दाखवतो. ठीक आहे, इथे बघा, एडिटमध्ये जाऊया आपण. ओके, ह्याच्यात मी काय एडिटिंग केली आहे बघा. जेव्हा या सॉफ्टवेअरमध्ये जी इनबिल्ड स्ट्रॅटेजी आहे ना, त्याचा मॅक्झिमम प्रॉफिट आहे 1,500 रुपये आणि मॅक्झिमम लॉस आहे 3,000 रुपयाच्या आसपास. त्यापेक्षा आपण ह्याच्यात थोडीशी एडिटिंग केलेली आहे. ती काय केली आहे, तर इथे मी पर लॉटमध्ये मॅक्झिमम प्रॉफिट 3,000 रुपये, मॅक्झिमम लॉस 3,000 रुपये ठेवलेला आहे आणि बाकी ह्याच्यामध्ये तसा काही चेंज केलेला नाही आहे. कारण की आपल्याला 3,000 रुपये प्रॉफिट किंवा 3,000 रुपये लॉस पाहिजे. ह्याचे रिझल्ट फार चांगले आलेत ह्या महिन्याच्या शेवटी. मी तुम्हाला ह्याचे रिझल्ट आपण डिस्कस पण करूया चॅनलवरती आपल्या. काय काय रिझल्ट याचे मला आलेले आहेत, ते माझा ट्रेड इथे रेग्युलरली चालू असतो. आता स्ट्रॅटेजी नेमकं काय सांगते, ही रेडीमेड स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवायची गरजच नाहीये. स्ट्रॅटेजी काय करते बघा, या ठिकाणी ॲट द मनी म्हणजे निफ्टीमध्ये कॉलमध्ये ॲट द मनी ऑप्शन आहे. तो कधी एक्झिक्यूट होतो, जेव्हा तो ॲट द मनी जो आहे तो 8 पॉईंट वरती जाईल तेव्हा. म्हणजे समजा कॉल आणि पुट आहेत निफ्टीमध्ये, निफ्टी चाललेली आहे 26,000ला. 26,000चा कॉल आणि पुट एक्झिक्यूट कधी होणार, जेव्हा तो कॉल किंवा पुट 8 पॉईंट वर जाईल तेव्हा हा ट्रेड एक्झिक्यूट होणार. ह्याला 6 पॉईंटचा एस-एल असणार, म्हणजे फक्त 6 पॉईंटचा स्टॉप लॉस असणार, म्हणजे एकदम लॉस एकदम लिमिटेड होतो. ठीक आहे, सेम पुट, कॉल किंवा पुट जो पण जाईल तो एक्झिक्यूट होणार आणि त्याप्रमाणे तुम्हाला चांगला प्रॉफिट होणार. मॅक्झिमम 3,000 रुपये एका लॉटमध्ये तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. सध्या जी आहे ही स्ट्रॅटेजी मी 2 लॉटवरती एक्झिक्यूट करतो आहे स्वतः, आणि एका लॉटसाठी तुम्हाला साधारणतः एक 10,000 रुपयांच्या आसपास कॅपिटल लागतं. 10,000 रुपयांमध्ये तुम्ही ऑप्शन बाईंग अल्गोमध्ये करू शकता. ओके, तुम्ही ट्रेड इंजिन ऑन केलात, ही स्ट्रॅटेजी तुम्ही आता इथे माय स्ट्रॅटेजीमध्ये, ठीक आहे, माय स्ट्रॅटेजीमध्ये आहे, तिथे तुम्ही सर्च करा.
इथे बघा, इथे ऑप्शन येतो बॅक टेस्ट. आपण बॅक टेस्ट करूया स्ट्रॅटेजी. थोडाफार चेंज करून आपण बॅक टेस्ट केलेला, तुम्ही सुद्धा हा चेंज नक्की तुमच्याकडे करून घ्या. फक्त तिथे एडिट करून 3,000 रुपये टाकायचे. आपण एका वर्षासाठी स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट करूया. एक साधारणतः 10,000 रुपयांचं कॅपिटल लागतं एका वर्षासाठी, म्हणजे नॉर्मल ट्रेडिंगसाठी. आणि एका वर्षात त्याने 1,34,000 रुपयांचा प्रॉफिट दिला त्यावरती. कॅपिटल 10,000, प्रॉफिट 1,34,000. ओके. सो हे रिअल ट्रेडचे रिझल्ट या ठिकाणी तुमच्यासमोर ऑलरेडी दिलेले आहेत. त्यानंतर आता ही स्ट्रॅटेजी टाकायची कशी, तर इथे माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये आल्यानंतर परत एकदा ती स्ट्रॅटेजी मी शोधतो आणि इथे तुम्हाला डिप्लॉयवरती क्लिक करायची. जेव्हा पण ही स्ट्रॅटेजी तुम्हाला तुमच्या ब्रोकरकडे टाकायची असेल, डिप्लॉयवरती क्लिक करा. डिप्लॉय केल्यानंतर ब्रोकरचं नाव टाका, जो तुम्ही सिलेक्ट करा. किती लॉट हवे आहेत ते टाका आणि लाईव्हमध्ये टाका आणि एक्सेप्ट करा. आता माझं मार्केट बंद आहे, तो हे होणार नाही. इथे डिप्लॉय केलात की बघा डायरेक्टली इथे स्ट्रॅटेजी डिप्लॉय झाली. आता मार्केट बंद असल्यामुळे इथे एक्झिक्यूट नाही होणार, पण इथे तुम्हाला ती डिप्लॉयड झालेली दिसली. क्लिअर आहे? डिप्लॉयड झाली की काय करायचं, सिंपल. सकाळी 8:15 नंतर तुम्ही जेव्हा या ठिकाणी येऊन हे ट्रेड इंजिन ऑन, टर्मिनल ऑन केलंय, स्ट्रॅटेजी डिप्लॉय झाली की ट्रेड इंजिन पण ऑन करायचं. टर्मिनल आधी ऑन करायचं, स्ट्रॅटेजी डिप्लॉइड झाली की ट्रेड इंजिन ऑन करायचं, जेणेकरून तुमचा रिअल ट्रेड त्या ठिकाणी पडणार आणि तुमचा ट्रेड तो तिथे एक्झिक्यूट होणार. तुम्हाला जर हवं तर मी तुम्हाला रिअलमध्ये लाईव्हमध्ये ट्रेड करून पण दाखवेन. तुमची जर इच्छा असेल की बाबा मी लाईव्ह मार्केटमध्ये एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करू, की लाईव्ह मार्केटमध्ये मी एखादा ट्रेड टाकतोय, इथे एखादी स्ट्रॅटेजी बनवतोय आणि ट्रेड टाकतोय, जसं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा. मी लाईव्ह मार्केटमध्ये येईन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला एखादा ट्रेड इथे बनवून दाखवेन, एक्झिक्यूट करून दाखवेन, ब्रोकरकडे नेऊन दाखवेन तो कशा प्रकारे एक्झिक्यूट होतो. ठीक आहे. सो ही एक स्ट्रॅटेजी तुम्ही नक्की वापरू शकता. स्वतः आपण ह्या स्ट्रॅटेजीवरती चॅलेंज घेतलेलं आहे, ऑप्शन बाईंग चॅलेंज म्हणून. सो ते माझं सुरू आहे. मी तुम्हाला दर महिन्याच्या शेवटी त्याचा रिपोर्ट, त्याचा प्रॉफिट अँड लॉस नक्की तुमच्यासोबत शेअर करत राहीनच. ओके. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल नक्की लाईक करा. अल्गो ट्रेडिंगबद्दल रेग्युलर व्हिडिओज हवे आहेत का, नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.